मम्मी आपली सकाळपासून काम करते का नाही? हा, आणि तू का पसारा घालायला लागली? मी उषा आता इथलं ठेवून गेले होते सोफा आवरून बघा. तुझ्या उशी का काढली म्हणजे? मी दिवसभर काम करते इथं. हे काय तू ठेवणार का आवरून परत? हाय का? कशाला म्हणते अगं मम्मी माझी उशी का काढली? कशालाच म्हणते, हिला काय पडतं का जीवाला? हाय ग, कशाला म्हणलं तर म्हणते घर करायला काढलंय. आणि मी सगळं आवरून किचन मध्ये गेला आता पाणी पिण्यासाठी. तर तोवर तर दना दना आवाज आला. म्हणलं काय वाजतं? तर म्हणते उशा काढल्यात मी खाली. आता काय करणार ह्याचं? होय आ, खेळणार? काय खेळणार? हाय का कशी लाडाला आली? गेली इकडं काढाय. म्हणजे मम्मी वेडीच आहे, हाय का नाही काम आवरायला? आ, काढू नको ना. ए मोठ्या, जाऊ द्या आता. ही पोरगी आता माझं काय ऐकणार नाही बघा. तर ते नादी लागल म्हणून इथं टीव्ही चालू करून दिली. ये रे वा. तर आमची टीव्ही बघा जवळजवळ वर्षभर बंद होती. मागच्या 5-7 महिन्यात त्यांनी 5-6 महिन्यापूर्वी एकदा चालू केली. एक दिवस टिकली म्हणजे चालली, परत सिग्नल गेला. मग आता किती खर्च केला त्याला, लय खर्च केला. इथल्या पिना टाकल्या, वर जाऊन तिकडं ते हे केलं, वायऱ्या हे नीट केला, जोडल्या. ह्यांना सगळं येतं तरी खर्च करत बसल्या. तर ह्यांना टाइम नाही, त्याच्यामुळं बघा ते काका आणि त्यांनी नीट करून दिले. तर मी सगळं आवरून ठेवलंय आणि दुर्गा इकडं पसारा घालायला लागली. टीव्हीच्या नादी लागली. 10 मिनिटं टीव्ही बघितली फक्त हिने, झालं जिकडं तिकडं केलं. बघा हिचं घर. मम्मी वेडीच आहे, हाय का नाही? हो का? हाय का वाकडं दाखवते? तर म्हणलं आज काय किचन मधलं ना म्हणजे रोजचं रुटीन तुम्हाला दाखवते ना. म्हणलं काही घेतलं नाही, चला म्हणलं डायरेक्ट तुमच्या संग गप्पा मारून ब्लॉग टाकावं. दुसरं तर काही घेतलंच नाही म्हणून म्हणलं चला. आणि काम पण झालंय. सकाळपासून मी ना घरातलं थोडा पसारा काढला होता बघा. आणि थोडंसं किचन आवराय काढलं होतं, कारण की ह्या घराच्या फुटल्यात खिडक्या सगळ्या किचनच्या होते. ते पण फुटली. रात्री असलं वारं कावदान होतं, लय डेंजर होतं बाबा. होते ते पण खिडकी फुटली. सगळं घासून धुवून घेतलं, घेतलं झटकलं. थोड्याशा जाळ्या झाल्या, पाठीमागच्या काय नेलं नाहीत बघा. तर गॅस हे सगळं घासून घेतलं, भांडी गॅस हे सगळं घासून घेतलं. आणि मिक्सरला पण आज मस्त अशी आंघोळ घातली. म्हणजे कसा कसा घासला आणि पाण्याने धुवून काढला आणि परत त्याला उन्हात वाळायला ठेवला तासभर. आताच घरात आणलं. मस्त असा मिक्सर पण घासून घेतला, सगळं स्वच्छ करून घेतले ओके मध्ये. कारण की खिडक्या फुटल्यामुळं, काचा म्हणजे खिडक्याच्या काचा फुटल्यामुळं ते झालं, धूळ येते सारखी घरात. तर हे सगळं घासून घेतलं, भांडी घासली. आणि मग अशीच व्हिडिओ पडला असता, पण ह्यांनी आलते, ह्यांच्यावर त्यांचं जोडीदार असतात, त्याच्यामुळे एकदा दोनदा चहा केला काम करत करत. पोरं आली, पोरं येऊन परत वरच्या घरी गेला. तर या लेकरांना काय करा, सायकलच करतात. ती कडाप पुसून घेतली आणि ओली भांडी अजून काही मी लावली नाही तिथं. सगळं पुसून घेतलं बघा सगळं. आणि फ्रीज पण त्यातली भांडी असतात ते पण मी घासून घेतली होती काल. सगळं ठेवलंय मस्त असं. आता फक्त फरशा पुसायच्यात, कपडे पण टाकले धुवून वाळायला. तर विषय असा झालाय की राजूला आणायला जायचं होतं काल, पण ह्यांना दिवसभर होतं काम, त्याच्यामुळं ह्यांनी काय गेलं नाहीत रात्री. पण तिला नादवलं होतं काल सकाळी मी दुपारनं येतो म्हणून. आणि परत म्हणलं मुक्कामाला येतो दुपारनं, पण ह्यांनी काल घरी आले नव्हते, काल दिवसभर काम होतं. आणि रात्री मुक्कामाला जायचं होतं ह्यांना. आम्हाला काय नेणार नव्हते, उशीर झाला म्हणून. आणि 8 वाजले ह्यांना घरी यायला, सगळं काम तिथलं करून जे असतं ते काम करतात बघा ते. मग घरात यायला आणि तिकडनं निघायला घरात यायला पाऊस आला. असलं वारं कावदं सुटलं होतं, विजा कडकडत होत्या मरणाच्या. आणि ते गरजत पण होतं. आणि त्यांना जायचं होतं मुक्कामाला खेडला बहिणीकडं. तर पाऊस यायला लागला, लय वारं सुटलं होतं, सगळं दारं दणादणा आदळत होती, सगळी माती घरात आली होती. मग ह्यांनी कॅन्सल केलं. राधू रुसून बसली, तिला करमना झालाय. रोज अर्ध्या तासाला 15 मिनिटाला व्हिडिओ कॉल साधा कॉल करते. आज मगाशी फक्त 12 वाजता एक कॉल केला होता. आणि सकाळी पूजा बोलली होती फोनवर, मगाशी ती बोलली. म्हणले कैरी खाते मम्मी, म्हणले पप्पाला लाव ना लवकर, रळकुंडे आली या. पूजा पण माझी बहीण म्हणली लावा दाजीला. तिने उन्हातानात मासं हे करून ठेवलं होतं. म्हणली आता मी काहीच करणार नाही तुम्हाला खायला, बसा म्हणली तसंच. ह्यांनी म्हणलं नको करू, मी येऊन लगेच तिला घेऊन जाणार आहे. ते वैतागले परत. म्हणली उन्हाताना तेवढं मी स्वयंपाक केला, आला नाहीत, मुक्कामाला येणार होता. परत मी तिला सांगितलं पाऊस आहे, वारं कावदान सुटलंय. परत व्हिडिओ कॉल केला, राधूला खोटं वाटेल म्हणून दाखवलं म्हणून. राधू झोपली होती. तर इकडे मी भाजी पण बनवली, ह्यात भाजी काढून ठेवली.
केलेल्या भांड्यामध्ये मी भाजी कधी ठेवतच नाही. 50 भांडी बदलते. सकाळी कढईमध्ये केली, ह्याच्यामध्ये गाळून ठेवली ह्या भांड्यामध्ये. आता परत आता जेवण करायचंय. शंभू गेल्यात आंघोळीला, मी जेवण नाही केलं आज. एवढा तेवढा नाश्ता केला होता. आता थोडंसं जेवण करायचं. दुपार होत आली बघा, सगळं काम आवरले. आता जेवण करायचं. आता त्यात थोडी भाजी राहिली की भांडी घासायची, ती भाजी परत वाटीत काढायची आणि परत ती घासायची. आलाच राहतोचा फोन घ्यायला कठीण, माझा व्हिडिओ कट होईल म्हणून. तर घेतलं पण सगळं आवरलंय. आता मला फक्त फरशाच पुसायच्या राहिल्यात बघा. फरशा पुसायच्या आणि मग नाही काय काम. उद्यापासून मग घरातलं रुटीन दाखवत जाईल. आज कायच घेतलं नाही, कुठली रेसिपी घेतली नाही, काय नाही घेतलं. उद्यापासून दाखवेन तुम्हाला. तर इकडे टाकलात कपडे हे वाळायला. मोबाईल लागला गोतायला माझा. ह्यांनी म्हणलं तुला मी फोन घेतो नवीन. म्हणलं कधी घेणार, बघू म्हणलं, घेतो म्हणलं. कपडे इथं टाकलात वाळायला बघा. लयच गुतायला लागला लय. इकडलं झाडून मी घेतलंय. गॅलरी पण नीट केली. फरशा पुसताना गॅलरी पण मी आता घासून घेणार आहे. आणि इकडलं पण आवरून घेतलं सगळं. सगळीकडला अक्काच पसारा आवरून घेतला. आज सगळंच काढलं होतं. तसं तर रोज काढतेच, पण आज सगळं पुसून हे करून धुवून काढलं बरं. त्याच्यामुळं टायमिंग लागलं. दुर्गा माव काय चाललं हिचं इकडं, मोबाईलच गुततोय, काहीच कळना झालंय. काय दुर्गा, तिला खेळायला कोणी नाही राहिले, तिला करमाला काय व्हायला. तर बघू आता. मोबाईल एवढा तापला होता, ती व्हिडिओ मनानेच कट झाला. म्हणलं आता सरसकट घेऊन अपलोड करावं व्हिडिओ आणि टाकावं. पण कशाचं काय, परत आता ते कट जुळायचं, परत रेंडर करायचा, शो करायचा, असू द्या आता. तर बघा राधूला तर तिकडं काय कर्म नाही. आता ह्यांनी म्हणलं होतं आपण जाऊ. आता मला घेऊन जातात का नाही काय माहीत. मला पण रावणूची गाडी घ्यायची होती. तिला पण बघितलेलं भरपूर दिवस झालं बघा. म्हणलं तिथले भारी चलते, दाखवते ना व्हिडिओ कॉल केल्यानंतर. लय उड्या मारतीत की पिसोळा आणते, वायताक देते का नाही पूजाला. तर लय किरकिरी, लेच ती किरकिर करते. छोटे म्हणलं लय खेळते बघा. कामधाम करून देत नाही, स्वयंपाक करून देत नाही, नुसती वडावडी करते. असली खेळकर झाली ना ते. म्हणलं तिला पण थोडंसं बघून यावं. पण आता ह्यांना तर काम असतं, शनिवार रविवार भरपूर काम असतं बघा. आता काय माहिती घेऊन जातात का नाही. त्यांनी लगेच राधूला घेऊन येणार आहेत. म्हणलं असू द्या, बघू नेलं तर बरं होईल. मागं लागून जाणार तसेच काय. आता काम तर झालं सगळं माझं. आता फक्त तेवढे फरशी पुसायची आणि मग आल्यानंतर परत संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. तेवढंच बरं पण वाटतं. कुठंच नाही बघा. जयंती आणि बहिणीचं घर. आधी तर बहिणीच्या घरी पण आम्ही जात नव्हतो. आता तर जायला लागलं एवढं तेवढं कशाच्या निमित्ताने. आधी तर तिकडं पण नव्हतं 4 आणि 5 वर्ष. आणि जयंतीला आम्ही जातो बघा सारखं काहीतरी कामानिमित्ताने ह्याने त्याने येणं जाणं असतंय. बाकी काय नाही बघा. कुठं घर नाही, गाव नाही, पाहुणं नाही, रावळं नाही, कोणीच नाही. एवढं येऊन जाऊन एवढे 2 गावं. तर राधूला कर्म नाही. तिला तर काय म्हणायचं, आज 4-5 दिवस होऊन गेलं ते तिकडे. आणि ती एका जागा बसलेली, उठत नाही. तिथंच खाते, तिथंच झोपते, तिथंच उठते झोपते, तिथंच लोळते, तिथंच मोबाईल बघते. बाहेर खेळत नाही, तिथल्या मुलींसंग खेळत नाही. का मग काय माहिती. म्हणते मला तिथल्या मुलीच आवडत नाही. तर ह्यांनी म्हणलं, ती काहीतरी म्हणली होती. मग ह्यांनी म्हणलं तू पूजा तिला शहाण्या पोऱ्या आणून दे तिला खेळायला. म्हणलं आता ह्यांना काय करावं. ते पण लागले हसायला. पटना म्हणते आल्या की मोबाईल बघतात, नुसतं गेम खेळतात आणि टी व्ही बघतात, काहीच खेळत नाही. मग तिला करमना झालं. सारखं कांच्यापासून म्हणते 2 दिवस झालं पप्पाला लाव. मला म्हणते तुझ्या आठवण येते या, कर्म नाही. तरी रावणं आता तिच्या संग खेळते. का ग बाई तू का पसारा घालती या, का पसारा घालते. ठेवा ना केसाला, काय सुद्धा ठेवा नाही काय. हे असं कसं दिसतंय वर झेंडा ही हिची केस कापायच्या. तर पण आज आहे शनिवार, त्याच्यामुळं काय आज काय केस कापायचे नाही. कट करायचा आहे तिचा छोटा बारीक असा कडन. हाना ह्याला कसा करायचा छोटा ना. केस कापायचे का तुझे. नको म्हणते कधी नाही कापायचे. त्याला म्हणलं ना का नाही कापायचे, नको म्हणते. मला नाही कापायचे म्हणते. म्हणलं थोडी कापायची, थोडी करते. लागली पेन घ्यायला. ही सगळी भिताडं रंगवल्यात भिंती होय ग. चव नाही ठेवली. घर मस्त स्वच्छ ठेवते मी, पण ह्यांनी सगळा शो घालवलाय पेनने रेषा ओढू.